नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकूया व्यवसायासंदर्भातील सार्वजनिक प्रतिमा, कॉर्पोरेट इमेज. की व्यवसायाला जर समाजात टिकून राहायचं असेल, त्याला त्याची प्रतिमा टिकवून ठेवायची असेल तर काय करायला पाहिजे. तर आपण सविस्तरपणे शिकूया या तासिकेमध्ये सार्वजनिक प्रतिमा, कॉर्पोरेट इमेज. प्रत्येक व्यवसायिक संस्था समाजात आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी किंवा आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी, टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. सार्वजनिक प्रतिमा निर्माण करण्यासाठी कंपनीला आपल्या समाजापुढे मांडणे खूप गरजेचे असते. आणि कोणत्याही व्यावसायिकाला जर व्यवसायाची प्रतिमा निर्माण करावायची असेल समाजामध्ये, तर जे काही कंपनीत किंवा व्यवसायात जे काही उत्पादनाविषयी, गुणवत्तेविषयी, धोरणांविषयीची माहिती समाजापुढे मांडणे खूप गरजेचे आहे. त्याशिवाय सर्वसामान्य जनतेला संस्थेविषयीची माहिती मिळत नाही. जोपर्यंत कोणताही व्यावसायिक त्या व्यवसायामध्ये कोणते निर्णय घेतले जातात, कशा प्रकारची वस्तू निर्मिती केली जाते, कोणते धोरण आखले जातात, त्या वस्तूची गुणवत्तेसंदर्भात म्हणजेच सर्व प्रकारची माहिती त्या कंपनीने, त्या व्यवसायाने समाजापुढे मांडणे खूप गरजेचे आहे. त्याशिवाय सर्वसामान्य जनतेला संस्थेविषयीची माहिती मिळत नाही. जे व्यवसाय आपल्या उत्पादित वस्तूच्या दर्जाबद्दल व गुणवत्ताबद्दल व उपयुक्ततेबद्दलची माहिती समाजाला पटवून देण्यात यशस्वी होतात, त्या कंपनीला समाजात आपली प्रतिमा निर्माण करण्यात अडचण येत नाही. आणि कोणताही व्यवसाय जर आपल्या दर्जाबद्दल, गुणवत्तेबद्दल आणि उपयुक्ततेबद्दल माहिती समाजापुढे ठेवतो आहे, समाजाला सांगतो आहे, तर तो व्यवसाय किंवा ती कंपनी समाजात आपली प्रतिमा निर्माण करतो आहे. तिला कोणतीही अडचण निर्माण होत नाही. संस्थेतील जनसंपर्क विभाग संस्थेची सार्वजनिक प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. आणि जो काही संस्थेत किंवा कंपनीत जो जनसंपर्क विभाग असतो, तो त्या कंपनीची किंवा संस्थेची सार्वजनिक प्रतिमा टिकून राहावी यासाठी नेहमी तो प्रयत्नशील असतो. सार्वजनिक प्रतिमा निर्माण करण्यासाठी अनेक साधनांचा किंवा माध्यमाचा वापर करावा लागतो. सार्वजनिक प्रतिमा निर्माण करण्याचे काही माध्यम आहेत, ते आपण होते. सार्वजनिक प्रतिमा निर्माण करण्याची माध्यम आहेत विद्यार्थ्यांनो: जाहिरात, वृत्तपत्रे, नियतकालिके, पत्रकार परिषद, प्रदर्शनी, विविध स्पर्धांचे आयोजन, देणग्या, नमुना वस्तूचे वितरण, भेटीचे निमंत्रण पाठविणे आणि ग्रीटिंग कार्ड पाठविणे. हे जे आपण सार्वजनिक प्रतिमा निर्माण करण्याचे मुद्दे बघितलेले आहोत, हे आपण मुद्दे सविस्तरपणे बघूया, मुद्देसूद बघूया काय नेमकं आहे. तर व्यवसायासंदर्भात सार्वजनिक प्रतिमा निर्माण करण्यासाठी कंपनीला काही प्रयत्न करावे लागतात. जाहिरात. पहिली प्रतिमा आहे जाहिरात. जाहिरात बघा, जाहिरात जनसंपर्काचे एक प्रभावी माध्यम आहे. जाहिरात ही एक जनसंपर्क करण्याची एक प्रभावी माध्यम आहे. उत्पादित होणाऱ्या वस्तूच्या गुणवत्तेबद्दल किंवा गुणवत्तेबद्दलची माहिती जाहिरातीच्या माध्यमाने दिल्यास ग्राहक त्या वस्तू खरेदी करण्यासाठी आकर्षित होतात. जर आपण एखादी वस्तू आपल्या व्यवसायात तयार करत आहोत आणि ती वस्तू जर आपल्याला ग्राहकांपर्यंत पोहोचवायची आहे किंवा तिचा प्रचार प्रसार केल्याशिवाय आपल्याला ती वस्तू जास्त प्रमाणात विकता येणार नाही. आणि म्हणून कोणत्याही व्यावसायिकाने जाहिरातीचा वापर केल्यास त्याला ती वस्तू विकणे अत्यंत सोपे होतो आहे. आणि जाहिरात करण्याचा हा एक चांगला करणाऱ्या वस्तूंच्या विक्री जाहिरात करण्यात आलेल्या वस्तूंच्या विक्रीपेक्षा कमी असते. म्हणजे जी काही वर्तमान परिस्थिती आहे आणि या वर्तमान परिस्थितीत जर कोणताही कारखानदार, व्यावसायिक
जाहिरातीचा वापर करून वस्तू विकत आहे तर त्याच्या वस्तूच्या विक्रीत ही वाढ होईल. आणि कोणताही व्यावसायिक जर एखादी वस्तू तयार करत आहे आणि तिचा प्रचार करत नाही आहे तर त्याच्या वस्तूच्या विक्रीमध्ये घट होईल, कमीपणा येईल. जाहिरातीसाठी योग्य माध्यमाची निवड करावी लागते. जाहिरातीमुळे लोकांना संस्थेविषयीची माहिती उपलब्ध होते आणि जर आपल्याला कोणत्याही वस्तूसंदर्भात किंवा कुठल्याही प्रकारची माहिती जर आपल्याला प्रकाशित करायची असेल, ग्राहकांपर्यंत पोहोचवायची असेल तर आपल्याला योग्य माध्यमाचा वापर करणे खूप गरजेचं आहे. आणि तो एक योग्य माध्यमापैकी एक महत्तम माध्यम म्हणजे जाहिरात. नंतर आहे वृत्तपत्रे. वृत्तपत्राला वर्तमान परिस्थितीत महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. त्यामुळे संस्थेची प्रतिमा स्थापित करण्यासाठी या माध्यमाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आणि कोणत्याही कारखान्याला, कोणत्याही व्यावसायिकाला जर आपल्या व्यवसायाची किंवा कारखान्याची चांगली प्रतिमा स्थापित करावायची असेल समाजासमोर तर तिचा जाहिरात देणे आवश्यक आहे. वृत्तपत्रामध्ये जाहिरात देणे खूप आवश्यक आहे. वर्तमानपत्राच्या माध्यमाने लोकांचे विचार, मत, आवडीनिवडी व सवयी इत्यादीमध्ये बदल घडवून आणता येतात. त्या व्यावसायिकाने, त्या कारखानदाराने वृत्तपत्राची सुद्धा व्यवस्था ठेवायला पाहिजे, जेणेकरून कोणत्या जर लोकांची किंवा ग्राहकांची जी काही आवड निवड आहे तर ते लिखित स्वरूपात वृत्तपत्राच्या माध्यमाने त्या व्यावसायिकापर्यंत प्रतिमेची निर्मिती करता येते. नंतर आहे नियतकालिके. तिसरा मुद्दा आहे नियतकालिके. नियतकालिका हा सुद्धा एक लोकप्रिय जनसंपर्काचा माध्यम आहे. यात संस्थेबद्दलची धोरणे, ध्येय, ग्राहकांना कंपनीमार्फत दिल्या जाणाऱ्या सोयी व सवलती याबद्दल माहिती प्रकाशित करून संस्थेची सार्वजनिक प्रतिमा निर्माण करता येते. सार्वजनिक प्रतिमा निर्माण करण्यास मदत होते. नियतकालिका हा एक सुद्धा महत्त्वाचा माध्यम आहे विद्यार्थ्यांनो. जर एखाद्या वस्तूसंदर्भात किंवा कारखान्यासंदर्भात माहिती पोहोचवायची असेल तर नियतकालिके हा सुद्धा एक लोकप्रिय माध्यम आहे. जनसंपर्काचे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. यात संस्थेबद्दलची जी काही धोरणे आहेत, जी काही ध्येय आहेत, ग्राहकांना कंपनीमार्फत दिल्या जाणाऱ्या ज्या काही सोयी सवलती आहेत तर इत्यादीची माहिती आपण त्या नियतकालिकेमध्ये प्रकाशित करून सार्वजनिक प्रतिमा निर्माण करू शकतो. नंतर आहे चौथा पत्रकार परिषद. पत्रकार परिषद व्यावसायिक प्रतिमा उंचावण्याची सर्वात लोकप्रिय माध्यम म्हणजे वर्तमानपत्रे होय. आणि सर्वात महत्त्वाचं माध्यम म्हणजे तो वर्तमानपत्र. जर कोणत्याही व्यावसायिकाची किंवा कोणत्याही कारखान्याची जर प्रतिमा उंचवायची असेल तर हा सर्वात महत्त्वाचा माध्यम आहे, तो म्हणजे पत्रकार परिषद. कारण वर्तमानपत्रे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत असते. वर्तमानपत्राच्या माध्यमाने सार्वजनिक प्रतिमा निर्मित करण्यासाठी पत्रकार परिषदांचे आयोजन करावे लागते. जर आणि आपल्या कारखान्याचा किंवा व्यवसायाच्या झपाट्याने प्रचार करावायचा असेल तर पत्रकार परिषद, कारण पत्रकार परिषदेद्वारा आपण जर एखाद्या कारखान्याची किंवा एखाद्या वस्तूचा प्रचार करण्यासाठी पत्रकार परिषदेद्वारा माहिती देत आहोत तर ती खूप झपाट्याने त्या वस्तूचा प्रचार प्रसार होईल. करता येतो आहे. नंतर आहे प्रदर्शनी. ग्राहकांनी थेट संवाद साधण्याचे व वस्तूविषयी माहिती देण्याचे प्रदर्शनी एक प्रभावी माध्यम आहे. जर कोणत्याही व्यावसायिकाला ती जी वस्तू बनवत आहे किंवा तयार करत आहे त्या तयार केलेल्या वस्तूचा जर प्रचार प्रसार करावायचा असेल तर त्यांनी प्रदर्शनी कराव्यात. प्रदर्शनीद्वारा त्याला त्या वस्तूचा थेट प्रक्षेपण, थेट संवाद त्या ग्राहकांपर्यंत करता येतो. वेळोवेळी अशा प्रदर्शनीचे आयोजन केले जातात. त्यात सर्व व्यवसायी आपापली उत्पादने ग्राहकांना दर्शनासाठी उपलब्ध करून देतात. अशा प्रदर्शनीत भाग घेतल्याने ग्राहकांचे लक्ष कंपनीच्या उत्पादनाकडे वेधले जातात. त्यामुळे व्यावसायिक प्रतिमेची निर्मिती होते. जर अनेक कारखानदार आहेत, अनेक व्यावसायिक आहेत आणि ते आपल्या व्यवसायात किंवा कारखान्यात अनेक प्रकारच्या वस्तू जर निर्मित करत आहेत आणि त्यांना त्या वस्तू जास्त प्रमाणात विकावायच्या आहेत, त्या वस्तूसंदर्भात जास्त प्रचार ग्राहकांपर्यंत करावायचा आहे तर 5-6 कारखानदारांनी
प्रदर्शनी हा कार्यक्रम ठेवायला पाहिजे, जेणेकरून अनेक जे उद्योजक आहेत, कारखानदार आहेत, तर त्यांनी ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्या वस्तू संदर्भात थेट प्रक्षेपण ग्राहकांपर्यंत करता येईल आणि ग्राहक थेट ती वस्तू घेण्यास तिथेच तयार होईल आणि असे केल्याने ग्राहकांची संख्यासुद्धा वाढेल. नंतर आहे विविध स्पर्धांचे आयोजन. विविध स्पर्धाचे आयोजन व्यवसायाच्या उत्पादनाकडे जनतेचा लक्ष वेधून घेण्यासाठी संस्थेमार्फत विविध स्पर्धांचे आयोजन देखील केले जाते. जर आपल्याला व्यवसायाची जर आपल्याला ग्राहकांना आकर्षित करायचं आहे तर अशा वेळी संस्थांमार्फत विविध स्पर्धांचे आयोजन देखील केले जातात. या स्पर्धेत जास्तीत जास्त माल विकण्याची स्पर्धा, माल समजून ठेवण्याची स्पर्धा, ग्राहकांच्या समस्या किंवा अपेक्षा जाणून घेण्याचे इत्यादी स्पर्धेचे आयोजन केले जातात. आणि ज्या पद्धतीने व्यावसायिकाने जर विविध स्पर्धांचे आयोजन ठेवले तर त्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त माल विकण्याची स्पर्धा असो, माल समजून ठेवण्याची स्पर्धा, ग्राहकांच्या समस्या त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याची सुद्धा त्या स्पर्धेत मुभा असायला पाहिजे, सवलत असायला पाहिजे. नंतर आहे देणग्या. 7वा पॉईंट्स आहे व्यवसायाची सार्वजनिक प्रतिमा उंचावण्यासाठी व्यवसायी संस्थेमार्फत समाजसेवी संस्थांना मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या जातात. म्हणजे जे काही व्यावसायिकांची किंवा कारखानदारांची जर जास्त म्हणजेच उच्च स्तराची प्रतिमा उंचावायची असेल तर त्यांनी जे काही व्यवसाय संस्थेमार्फत ज्या काही समाजसेवी संस्था आहेत तर त्यांनी मोठ्या प्रमाणात देणग्या द्याव्यात. NGO मार्फत वृद्धाश्रम, वाचनालय, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, मंदिरे, उद्यान इत्यादींना देणग्या व बक्षिसे दिले जातात. त्यामुळे संस्थेची प्रतिमा निर्माण होते. जर कोणत्याही व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायाची प्रतिमा उंचावायची असेल तर त्यांनी इतरत्र संस्थेत दान करणे खूप आवश्यक आहे, देणगी देणे खूप आवश्यक आहे. जसे की NGO, वृद्धाश्रम, वाचनालय, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, मंदिरे, उद्यान इत्यादींना देणग्या व बक्षिसे दिले जात असेल तर त्या व्यवसायाची प्रतिमा आपोआप उंचावेल. आणि संस्थेत नव्याने उत्पादित झालेल्या वस्तूंचे नमुन्याच्या स्वरूपात डबल आलेला आहे. संस्थेत नव्याने ज्या काही वस्तू तयार होतात तर ज्या काही नव्याने उत्पादित झालेल्या वस्तू आहेत तर ते विक्रेत्यांना व ग्राहकांना मुफ्तपणे वस्तूचे वाटप केले जावे आणि केले जातात. जर कोणत्याही व्यावसायिकाला आपल्या वस्तूची जास्तीत जास्त प्रमाणात विक्री व्हायला पाहिजे किंवा आपल्या वस्तूचा जास्तीत जास्त प्रचार व्हायला पाहिजे या उद्देशाने कोणताही उद्योजक नवीन वस्तू तयार करतो आहे तर ती वस्तू त्यांनी ग्राहकांना किंवा विक्रेत्यांना एखादी वस्तू त्यांनी मुफ्त द्यायला पाहिजे, मोफत द्यायला पाहिजे. आणि ते प्रत्येक व्यावसायिक किंवा कारखानदार तसे करतात. त्यामुळे वस्तूचा रंग, रूप, आकार, गुण, उपयोगिता इत्यादीबद्दलची माहिती ग्राहकांना मिळते व त्या वस्तूच्या विक्रीत वाढ होण्यास मदत मिळते आणि ग्राहकांना वस्तूबद्दलची सवय लागते. जर कोणताही उद्योजक किंवा कारखानदार एखाद्या नवीन वस्तूचे जर उत्पादन करत आहे, नवीन वस्तू तयार करत आहे तर ती नवीन वस्तू सुरुवातीला विक्रेत्यांना किंवा ग्राहकांना मुफ्तपणे त्या वस्तूचे वाटप केले पाहिजे. जर तू त्या वस्तूचे वाटप करत असेल तर ग्राहकांना किंवा विक्रेत्यांना त्या वस्तूच्या रंगाबद्दल, रूपाबद्दल, आकाराबद्दल, गुणाबद्दल किंवा उपयोगितेबद्दल म्हणजेच इत्यादीबद्दल त्या वस्तू संदर्भातली माहिती ग्राहकांना मिळते व त्या वस्तूच्या विक्रीत वाढ होण्यास मदत होते आणि त्या वस्तूची सवयसुद्धा त्या ग्राहकांना किंवा विक्रेत्यांना लागते आहे. नंतर आहे भेटीचे निमंत्रण पाठविणे. संस्थेची प्रतिमा उंचावण्यासाठी समाजातील विविध लोकांना कंपनीला भेट देण्यासाठी तर यांना त्या कंपनीला भेट देण्यासाठी निमंत्रणे किंवा संदेश पाठवावा लागतो आणि ते पाठविले जातात.
महाविद्यालयीन विद्यार्थी, पत्रकार, शेतकरी, NGO इत्यादींना संस्थेला भेट देण्याची व्यवस्था केली जाते. या भेटीत त्यांना उत्पादनाबद्दल, संस्थेबद्दल, वस्तूच्या उपयोगितेबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. त्यामुळे समाजातील सर्वच प्रकारच्या घटकांपर्यंत कंपनीबद्दलची माहिती पोहोचते. जर एखाद्या संस्थेला, एखाद्या व्यावसायिकाला आपली प्रतिमा उंचावायची असेल तर जे काही समाजात लोक असतात त्या लोकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना, शेतकरी बांधवांना, NGO मध्ये काम करणाऱ्या लोकांना त्या व्यवसायात भेट देण्यासाठी एक निमंत्रण पाठविला जातो. त्यांना एक मॅसेज, एक संदेश दिला जातो, जेणेकरून व्यावसायिक जो काही वस्तू तयार करतो त्या वस्तूच्या उत्पादनाबद्दल, त्या संस्थेबद्दल आणि वस्तूच्या उपयोगितेबद्दल म्हणजे अशी सविस्तर माहिती तिथे दिली जाते. आणि त्यामुळे समाजातील सर्वच प्रकारच्या घटकांपर्यंत कंपनीबद्दल आणि कंपनीत होणाऱ्या वस्तूबद्दल माहिती पोहोचविता येते. नंतर आहे शेवटचा मुद्दा, ग्रीटिंग कार्ड पाठविणे. ग्रीटिंग कार्ड पाठविणे. विविध सण व उत्सवानिमित्त कंपनीमार्फत विक्रेत्यांना, ग्राहकांना व व्यवसायाशी निगडीत इतर सर्व व्यक्तींना ग्रीटिंग कार्ड पाठविले जातात. जशा कोणत्याही उद्योजकाला, व्यावसायिकाला जर त्या व्यवसायाची, उद्योगाची प्रतिमा उंचावायची असेल तर त्याने एक ग्रीटिंग कार्डची व्यवस्था करायला पाहिजे. जसे की कोणते कोणते त्यौहार येतात, दिवाळीचा सण म्हणा किंवा जे मोठे मोठे उत्सव येतात, त्या उत्सवानिमित्त त्या कंपनीमार्फत विक्रेत्यांना, ग्राहकांना व व्यवसायांना साठी व्यक्तींना ग्रीटिंग कार्ड पाठविले जातात. त्यामुळे कंपनीच्या सार्वजनिक प्रतिमा उंचावण्यास मदत होते. तर आपण बघितलं विद्यार्थ्यांना सार्वजनिक प्रतिमा की एखाद्या व्यवसायाला त्याची प्रतिमा उंचावायची असेल, त्याचे अस्तित्व टिकवायचे असेल, दीर्घकाळापर्यंत त्या व्यवसायात राहावायचे असेल तर त्यांनी कोणत्या माध्यमाचा वापर करावा. जर आपण जे मुद्दे शिकलेले आहोत या 10 माध्यमाचा जर तो वापर करत असेल तर त्याचा व्यवसाय हा खूप मोठी प्रगती करेल, त्याचा व्यवसाय खूप झपाट्याने विकास करेल. नंतर बघूया आपण सरकारशी संदेशवहन, कम्युनिकेशन विथ गव्हर्नमेंट. सरकारशी संदेशवहन. प्रत्येक व्यवसायिक संस्थेला शासनाशी वेळोवेळी संपर्क प्रस्थापित करून व्यवसायाबद्दलची आवश्यक माहिती त्यांना द्यावी लागते. म्हणजे जो व्यवसाय आहे किंवा प्रत्येक व्यावसायिक संस्थेला शासनाने जे काही नियम, अटीशर्ती तयार केलेले आहेत त्याचे पालन करणे. त्यासाठी संस्थेला शासनाशी वेळोवेळी संपर्क प्रस्थापित करून व्यवसायाबद्दलची माहिती त्यांना द्यावी लागते. व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची असते. कारण जोपर्यंत कोणताही व्यावसायिक सरकारशी संपर्क ठेवणार नाही किंवा कोणत्याही वस्तूसंदर्भात सरकारला मदतीचा हात मागणार नाही किंवा मागणी करणार नाही तोपर्यंत तो व्यवसाय यशस्वी होणार नाही. कारण व्यवसायात जे काही वस्तू तयार होतात त्या सर्व प्रकारची माहिती सरकारला देणे खूप आवश्यक आहे. कारण व्यावसायिकांना आपल्याला घ्यावं लागतात आणि म्हणून सरकारला लपवून कोणतेही काम करू नये. जसे की आयकर आहे, कोणत्याही वस्तू संदर्भात आपण उत्कृष्ट जर वस्तू तयार करत आहोत तर त्या वस्तू संदर्भात सरकारला माहिती देणे, म्हणजेच सर्वच प्रकारची माहिती सरकारला देणे खूप आवश्यक आहे. कारण व्यावसायिकाला किंवा कारखानदाराला ज्या काही सोयीसुविधा उपलब्ध कराव्या लागतात त्या सरकारनेच द्याव्यात किंवा सरकारकडूनच त्याला उपलब्ध करून घ्याव्या लागतात. ही सरकारची जबाबदारी असते. त्याचप्रमाणे सरकारी नियमाचे पालन करण्याची जबाबदारी व्यवसाय संस्थेची असते आणि जे काही सरकार नियम, अटीशर्ती ठेवतात त्या सर्व अटीशर्तीचे पालन करणे हे कारखानदाराचे, व्यवसाय संस्थेचे कर्तव्य आहे. सरकारच्या विविध विभागीय अधिकारी आणि व्यवसाय संस्थेतील जनसंपर्क अधिकारी यांच्यात सलोख्यांचे संबंध प्रस्थापित होणे फार गरजेचे आहे. जर सरकार आणि जनसंपर्क अधिकारी यांच्यात जर संबंध चांगले नसतील, आक्रमक संबंध असतील तर
तो व्यवसाय जास्त काळापर्यंत टिकून राहणार नाही. आणि जर आपल्याला व्यवसाय आपला दीर्घकाळापर्यंत टिकून ठेवायचा असेल तर सरकारशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित ठेवणे खूप आवश्यक आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी किंवा प्रसंगी व्यवसायाचा संबंध सरकारशी येतो ते आपण सविस्तरपणे बघूया. कारण प्रत्येक वस्तूची गरज जर व्यावसायिकाला कारखानदाराला भासत असेल तर आपण सरकारकडे त्या वस्तूची मागणी करतो. सरकार आपल्या सोयीसुविधेनुसार ती वस्तू त्या वस्तूचा पुरवठा त्या व्यावसायिकांना करत असतो. आणि म्हणून जो काही सरकार त्या व्यवसायासंदर्भात अटी नियम ठेवतो आहे त्याचे काटेकोरपणे पालन करणे हे व्यावसायिक संस्थेचे आवश्यक आहे. बघा, कर व दरांचे शोधन करण्यासाठी, कर व दराचे शोधन करण्यासाठी प्रत्येक व्यवसायाला वेगवेगळ्या प्रकारच्या कर व दर यांचे शोधन वेळोवेळी करावे लागतात. प्रत्येक व्यावसायिक संस्थाने कराचे शोधन वेळेवर करणे गरजेचे असते, परंतु अनेकदा काही कारणास्तव कर भरण्याचे राहून जाते. अशा वेळी शासनाकडून कर भरण्याचे जॉब विचारले जातात. म्हणून मी म्हणतो आहे आणि इथं लिहिलेलं सुद्धा आहे की कोणत्याही व्यावसायिकात किंवा कोणत्याही कारखान्यात जर जनसंपर्क अधिकारी असेल तर त्या जनसंपर्क अधिकाऱ्याची आणि सरकारचे संबंध सलोख्याचे असणे खूप आवश्यक आहे. कारण हे ठेवावेच लागतात. जर कोणत्याही कारणास्तव त्या व्यवसाय संस्थेने किंवा कारखान्याने कराची भरणा केली नसेल किंवा कर भरला नसेल काही कारणास्तव तर आपण सरकारशी मदत मागून त्यांना काही वेळेची मुदत मागून तो आपल्याला कर भरता येतो. म्हणून शासनाकडून कर भरण्याचे जॉब विचारले जाऊ शकतात आणि सरकार किंवा शासन त्या कंपनीकडून त्या कारखान्याकडून जॉब विचारतात. तसेच कर भरण्यासंबंधी सूचनासुद्धा केली जाते. जनसंपर्क विभागाला शासनाशी संपर्क प्रस्थापित करून योग्य कार्यवाही पूर्ण करावी लागते. दुसरा मुद्दा आहे सरकारी नियमाच्या अंमलबजावणीतील अडचणी सांगण्यासाठी. प्रत्येक व्यवसाय संस्थेला सरकारी नियमाच्या चौकटीत राहूनच आपापले व्यवसाय करावायचे असतात. कोणताही जर लहान व्यावसायिक असो किंवा मोठा व्यावसायिक असो ते सरकारी नियमांच्या चौकटीत सरकारी नियमांचे पालन करूनच त्यांना आपले व्यवसाय करावे लागतात. परंतु जर आपण सरकारी नियमाचे पालन करत आहोत आणि जर त्याच्यात काही तांत्रिक अडचण आली तर ती बाबसुद्धा सरकारच्या लक्षात आणून देणे, निदर्शनास आणून देणे खूप गरजेचे आहे. अशा अडचणीची सूचना व माहिती देण्यासाठी जनसंपर्क विभागाला संबंधित सरकारी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क प्रस्थापित करावा लागतो. आणि अशा अडीअडचणीच्या वेळी सूचना किंवा माहिती देण्यासाठी जो जनसंपर्क अधिकारी असतो आहे त्या जनसंपर्क अधिकाऱ्याला सरकारच्या विभागाशी किंवा सरकारच्या कोणत्या अधिकाऱ्याशी संपर्क प्रस्थापित करावा लागतो आहे. नंतर आहे जनप्रतिनिधींशी संपर्क. जनप्रतिनिधींशी संपर्क केंद्र व राज्य स्तरावर निवडून आलेले जनप्रतिनिधींशी व्यवसायाच्या सलोख्यांचा संबंध असतो आहे आणि ते संबंध टिकवून ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण हेच प्रतिनिधी नवीन व्यावसायिक कायदे तयार करत असतात. स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो, म्हणजेच केंद्र व राज्य स्तरावर निवडून आलेले जे काही जनप्रतिनिधी असतात त्यांच्याशी जनसंपर्क अधिकाऱ्यांचा संबंध हा सलोख्याचा असणे खूप आवश्यक आहे. आणि त्यांच्याशी संबंध सलोख्याचे ठेवणेसुद्धा गरजेचे आहे. कारण ते जे प्रतिनिधी असतात तेच व्यवसायासंदर्भात नवीन कायदे तयार करत असतात किंवा जुन्या कायद्यात बदल करून नवीन कायद्यात परिवर्तन करत असतात. त्यामुळे व्यावसायिक हितांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने अशा जनसंपर्क प्रतिनिधीशी सतत संपर्कात राहावे लागतो आहे. म्हणजेच जे काही नवीन नियम किंवा जुने नियम बदलून नवीन नियम तयार करणे किंवा जुन्या नियमात बदल करून काही नवीन नियम तयार होतात किंवा नवीन नियम तयार झाले किंवा नाही या संदर्भात माहितीची विचारणा करण्यासाठी त्या जनसंपर्क अधिकाऱ्याला जे काही शासनाचे जनप्रतिनिधी असतात त्यांच्याशी संपर्क केंद्र व राज्य स्तरावर सत्ता परिवर्तन झाल्यास परिस्थितीनुसार सरकारी कायद्यात सुद्धा बदल होत असतो आहे.
ही वर्तमान स्थितीसुद्धा आहे. हीच परिस्थिती वर्तमान काळात सुद्धा आहे की केंद्र आणि राज्य स्तरावर सत्ता परिवर्तन झाली असेल तर सरकारी कायद्यात सुद्धा परिवर्तन होताना दिसत आहे आणि बदल झालेला आहे. असे बदल काही उद्योगाच्या दृष्टीने अनुकूल असतात तर काही उद्योगाच्या दृष्टीने हे प्रतिकूल असतात. अशा वेळी सरकारच्या मनात काही उद्योगांच्या बाबतीत गैरसमज निर्माण होत असते. तसेच उद्योगपतींच्या मनात सुद्धा सरकारी यंत्रणेबाबत गैरसमज निर्माण होत असतात. आणि अशा वेळी काय होतं आहे, जे काही मोठे उद्योजक असतात अशा उद्योजकांना त्या सरकाराविषयी गैरसमज निर्माण होतात किंवा सरकारला जे काही मोठे उद्योजक आहेत यांच्याशी सुद्धा गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि ते आपल्याला दूर करणे खूप आवश्यक आहे. यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्याने सरकारकडून जे काही जनसंपर्क अधिकारी निवडून आलेले असतात त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवणे सुद्धा खूप गरजेचे आहे. नंतर आहे सामाजिक जबाबदारीची माहिती देण्यासाठी. प्रत्येक व्यवसायाची काही समाजाच्या प्रती सामाजिक जबाबदारी असते. ती जबाबदारी आपल्या संस्थेने पार पाडित असल्याची माहिती सरकारला द्यावी लागते. जर कोणताही व्यवसाय किंवा प्रत्येक व्यवसायात काही समाजाच्या प्रती सामाजिक जबाबदारी स्वीकारली जाते आणि कोणताही व्यवसाय सामाजिक जबाबदारी स्वीकारत असतो आहे, पण सामाजिक जबाबदारी स्वीकारत आहे किंवा नाही या संदर्भात माहिती त्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सरकारला देणे खूप आवश्यक आहे आणि सरकारला द्यावी लागते. व्यवसाय समाज हितांचे कशाप्रकारे जोपासना करत आहे, म्हणजेच कशा प्रकारची माहिती द्यावा लागतो आहे की जो व्यवसाय आहे तो जनहितांची म्हणजेच समाजात राहणाऱ्या लोकांची किंवा समाजाची कशाप्रकारे जोपासना करत आहे, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी कशाप्रकारे पूर्ण करत आहे किंवा पूर्ण होत आहे याबद्दलची माहिती वेळोवेळी सरकारला देण्याचे कार्य संस्थेतील जे काही जनसंपर्क अधिकारी असतात त्या जनसंपर्क विभागामार्फत केली जाते. तर अशा प्रकारे आपण शिकलेल्या विद्यार्थ्यांनो सरकारशी संदेशवहन म्हणजे एखादा व्यवसाय जर यशस्वी करावायचा असेल आणि सरकारशी कोणत्या वस्तूची मागणी करावायची असेल तर आपल्याला सरकारशी म्हणजेच केंद्र सरकार असो वा राज्य सरकार असो यांच्याशी संबंध हे सलोख्याचे असायला पाहिजे. त्यांच्याशी संबंध हे टिकवून ठेवायला पाहिजे. नंतर बघूया आपण गटचर्चा. दुसरा भाग आहे गटचर्चा, ग्रुप डिस्कशन. गटचर्चा गटचर्चा हे देखील आंतरिक संदेशवहनाचे माध्यम आहे. आंतरिक संदेशवहन म्हणजेच व्यवसायात काम करणारे किंवा कारखान्यात काम करणारे जे काही इंटरनल एम्प्लॉईज अँड वर्कर्स आहेत म्हणजेच आंतरिक जे काही कर्मचारी आणि मजदूर आहेत यांच्याशी संदेशवहन केला जातो आहे. हे झाले गटचर्चा. व्यावसायिक संस्थेत एखाद्या विषयावर गहन चर्चा करण्यासाठी, कर्मचाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी, व्यावसायिक योजनेत बदल करण्यासाठी मोठमोठ्या व्यवसाय संस्थेत सामूहिक चर्चा करण्यात येते. यालाच गटचर्चा असे म्हणतात. म्हणजेच गटचर्चा हे देखील आंतरिक संदेशवहनाचे एक माध्यम आहे. म्हणजेच व्यवसायात जे काही कर्मचारी आहेत, कामगार आहेत तर यांच्यात गहन चर्चा केली जाते. म्हणजेच कशा प्रकारची चर्चा की ज्या काही कर्मचाऱ्यांच्या समस्या आहेत, कर्मचाऱ्यांची मत आहे, त्यांचे विचार आहेत किंवा त्यांच्यात डोक्यात काही जर योजना असतील किंवा व्यवसायात बदल घडवून आणण्याची जर काही क्रिया असेल तर हे सगळे विचार जाणून घेण्यासाठी मोठमोठ्या व्यवसाय संस्थेत सामूहिक चर्चा करण्यात येते आणि यालाच गटचर्चा असे म्हणतात. गटचर्चेच्या माध्यमातून एखाद्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न व्यावसायिक संस्थेत होत असते आणि गटचर्चेच्या माध्यमाने जर कोणत्या कर्मचाऱ्यांची किंवा श्रमिकाची, कामगाराची जर कोणती समस्या असेल तर त्याच्यावर तोडगा म्हणजेच पर्यायी घेऊन त्याचा प्रश्न तिथेच मिटविला जातो. व्यवस्थापकीय पदावर नियुक्तीच्या प्रक्रियेत देखील गटचर्चा या माध्यमाचा वापर केला जातो. गटचर्चेत एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी लहान लहान गट तयार करण्यात येते. म्हणजेच गटचर्चेत जर आपल्याला एखाद्या विषयावर चर्चा करायची असेल तर लहान लहान गट तयार केले जातात आणि त्या लहान लहान गटामधून काही सदस्याची निवड करून एक मोठा गट तयार करण्यात येतो व त्यांना चर्चेसाठी विषय देऊन त्या विषयावर सखोल चिंतन करून त्यावर सुझाव देण्यासाठी ठराविक वेळ दिली जाते.
त्या वेळेत प्रत्येक गटातील सदस्य विचार करतात. वेळ संपल्यानंतर प्रत्येक गटातील प्रमुख समोर येऊन त्यांची मते मांडतात. म्हणजेच जे काही मोठे मोठे व्यावसायिक आहेत तर ते छोटे छोटे गट निर्माण करतात आणि त्या छोट्या छोट्या गटामध्ये एखादा प्रश्न उपस्थित करून त्याच्यावर काय सॉल्युशन येईल, त्याच्यावर काय उत्तर देता येईल, आपल्याला ते प्रश्न कसे सोडविता येतील, अशा प्रकारे त्या छोट्या छोट्या गटांमध्ये चर्चा केली जाते. आणि त्या छोट्या गटामधला एखादा प्रमुख एखादी समस्या घेऊन किंवा त्याच्यावर तोडगा निघाला असेल किंवा त्याच्यावर पर्याय निघाला असेल तर तसा तो पर्याय वरिष्ठांसमोर ठेवतो. अशा प्रकारे सर्व गट प्रमुखांचे म्हणणे ऐकल्यानंतर सर्वोत्तम मते किंवा सुझावांची निवड केली जाते. अशा प्रकारे सामूहिक प्रयत्नांद्वारे एखाद्या समस्येवर किंवा विषयावर सविस्तर चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी गट चर्चेचा वापर करण्यात येतो आहे. तर आपण गट चर्चेचा वापर कशासाठी करतो आहे? जर एखाद्या श्रमिकाची किंवा कामगाराची समस्या असेल आणि ती आपल्या गटामार्फत सोडवायची असेल तर कोणत्याही व्यवसायात, मोठ्या मोठ्या व्यवसायात छोटे छोटे गट तयार केलेले असतात. म्हणजे प्रत्येक गटाची काही ना काही समस्या असेल तर तो मार्ग घेऊन त्या गटाचा प्रमुख समोर येतो आहे आणि त्यांच्या समस्या ठेवतात. अशा प्रकारे प्रत्येक कर्मचाऱ्यांची किंवा कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला गट चर्चा केली जाते आणि त्या गट चर्चेमार्फत समस्या सोडविली जाते. आता बघूया विद्यार्थ्यांनो गट चर्चेचे उद्देश. पर्पज म्हणजे ऑब्जेक्टिव्स ऑफ ग्रुप डिस्कशन. गट चर्चेचे उद्देश काय आहेत? गट चर्चा प्रामुख्याने एखाद्या क्लिष्ट विषयाशी संबंधित असतो. गुंतागुंतीच्या समस्येवर याद्वारे उपाययोजना शोधली जाते. यावर गट चर्चेचे प्रामुख्याने काही उद्देश आहेत ते आपण सविस्तरपणे बघूया. पहिला उद्देश आहे सूचना, नंतर विस्तृत दृष्टिकोन, निर्णय घेणे, कल्पनांची देवाणघेवाण आणि उत्पादक क्रियाकलाप. त्याच्यापैकी आपण पहिला मुद्दा घेऊया, पहिला उद्देश शिकूया. सूचना, सजेशन्स. एखाद्या विषयावरील सल्ला, कल्पना, सामूहिक सुझाव व उपाय शोधणे हे गट चर्चेचे मुख्य उद्देश आहे. जर एखाद्या विषयावर आपल्याला सल्ला द्यावायचा असेल, एखादी कल्पना आपल्या डोक्यात असेल आणि एखादा किंवा सुझाव असेल किंवा उपाय असेल, हे शोधणे गट चर्चेचे मुख्य उद्देश आहे. एक अर्थपूर्ण प्रात्यक्षिक व अंमलबजावणी योग्य उपाय शोधण्याचा गट चर्चा एक तंत्र आहे, यंत्र आहे. याद्वारे नवनवीन कल्पनांचा आपल्याला उदय करता येतो आहे. नंतर आहे विस्तृत दृष्टिकोन. कोणत्याही ज्वलंत समस्येवर दृष्टिकोनाने विचार विनिमय करून त्यावर उपाय शोधणे हे देखील गट चर्चेचे एक उद्देश आहे. विस्तृत दृष्टिकोन. कोणत्याही ज्वलंत म्हणजे जर एखादा कोणताही प्रश्न असेल आणि तो प्रश्न खूप कठीण असेल तर त्या प्रश्नांवर किंवा समस्येवर आणि ज्वलंत स्वरूपाची जर ती समस्या असेल तर त्या समस्येवर दूरदृष्टीने विचार विनिमय करून त्यावर उपाय शोधणे, त्यावर उपाययोजना काढणे हा गट चर्चेचा उद्देश आहे. संघटनेतील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांद्वारे एखाद्या समस्येवर गहन चर्चा केल्यास त्या समस्येवर नियंत्रण किंवा त्या समस्येचे निवारण प्राप्त होऊ शकते, त्या समस्येवर निवारण करता येतो आहे. नंतर मूल्यमापन करून त्यावर योग्य निर्णय घेणे हे गट चर्चेचे उद्देश आहे. जर एखादी खूप मोठी समस्या आहे तर त्याचे चिकित्सक गयन करून, त्याचे चिकित्सक मूल्यमापन करून त्यावर योग्य पर्याय निवडून योग्य निर्णय घेऊन किंवा त्यावर योग्य निर्णय घेणे हे गट चर्चेचे उद्देश आहे. चर्चेत सहभाग झालेल्या सदस्यांच्या मतांच्या आधारे निर्णय घेतले जातात. त्यामुळे अशा निर्णयाचे अंमलबजावणी करणे सोपे होते, कारण ते निर्णय सर्वानुमते घेतलेले असतात. म्हणजेच गट चर्चेद्वारा निर्णय घेणेसुद्धा खूप आवश्यक आहे. जर एखादी समस्या प्रस्थापित झाली असेल, खूप मोठी समस्या आहे, तर त्या समस्येवर चिकित्सक मूल्यमापन करून त्याच्यावर चिकित्सक विचार विनिमय करून ती समस्या कशा प्रकारे सोडविल्या जाईल हे त्या गट चर्चेने ठरवावे. आणि जर गट निर्माण झाले असतील, गट चर्चेद्वारा एखादी समस्या सोडविता येत असेल तर हे त्या व्यावसायिकासाठी खूप आवश्यक आहे आणि लाभदायीसुद्धा आहे. नंतर आहे कल्पनांचे देवाणघेवाण.
कल्पनाचे देवाणघेवाण करणे हा देखील गट चर्चेचा एक उद्देश आहे. गट चर्चेमुळे सदस्यांच्या मनातील नवनवीन ज्या काही कल्पना आहेत त्या बाहेर येत असतात. त्यामुळे सर्वोत्तम कल्पनांची निवड करणे शक्य होते. म्हणजेच गट चर्चेद्वारा आपण जी गटांची निर्मिती करतो आणि गट चर्चेद्वारा आपण एखादी समस्या सोडवित आहोत आणि एखादी समस्या जर त्या गट चर्चेला आपण दिलो आहेत, त्या गटाला दिलो आहेत, तर जे काही गटात सदस्य आहेत तर त्यांच्यात किंवा त्यांच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना आहेत, त्या सगळे सदस्य आपल्या वेगवेगळ्या कल्पना बाहेर आणून त्या कल्पना विचारात ठेवून त्या समस्येवर विचार करीत असतात आणि समस्या सोडविल्या जातात. नंतर आहे उत्पादक क्रियाकलाप. उत्पादक क्रियाकलाप संस्थेत उत्पादित होणाऱ्या वस्तूच्या येईल त्यात येणाऱ्या अडचणी इत्यादीवर गट चर्चेद्वारा मार्ग काढणे हा देखील गट चर्चेचा हेतू असतो आहे. म्हणजेच संस्थेत ज्या काही उत्पादित होणाऱ्या ज्या काही वस्तू सेवा आहेत त्या वस्तूच्या उत्पादन कार्यप्रणालीद्वारा किंवा कोणत्या प्रक्रियेद्वारा किंवा कोणत्या प्रक्रियेच्या माध्यमाने त्या तंत्रात बदल घडवून आणू तर आपली समस्या सोडविली जाईल. या संबंधाची अंमलबजावणी करणे आणि अंमलबजावणी करता येतो ती गट चर्चेद्वारा अंमलबजावणी करता येतो. त्यात कोणत्याही प्रकारची जर अडीअडचण आली तर त्या अडीअडचणीवर मार्ग काढणे हा सुद्धा गट चर्चेचा हेतू आहे. गट चर्चेद्वारा उत्पादनाचा सर्वोत्तम पर्यायाची निवड करण्यात येते आणि गट चर्चेद्वारा जे काही कारखान्याची किंवा व्यवसायाची जी काही उत्पन्नाची जी काही महत्त्वाची प्रक्रिया असतो आहे किंवा महत्त्वाचा पर्याय असतो आहे तर तो गट चर्चेद्वारा त्या पर्यायाची निवड करण्यात येते आहे. तर आपण बघितले होते विद्यार्थ्यांनो गट चर्चेचे उद्देश. गट चर्चेचे उद्देश सरकारची संदेशवहन आणि सार्वजनिक प्रतिमा निर्माण करण्यासाठी कोणत्या माध्यमाचा वापर करावा लागतो हा संपूर्ण भाग आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहोत. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया आणि इथेच थांबूया. धन्यवाद.